जय शिवराय मित्रांनो, सकाळचे 6:30 पावणे 7 झालेत आणि तुमच्या भावानं जरा नवीन टार्गेट ठेवला या वर्षात. ॲक्च्युली 1 तारीखपासून चालू करूचा होता, आता झाले 14 तारीख. काल 2 दिवस चालू केलं आहे, तेव्हा व्हिडिओ बनवून आहे आणि आता म्हटलं करूया. तर पैसे काय म्हणजे रोजच जाऊचा, कारण होता कसं सकाळी उठल्यानंतर डायरेक्ट ऑफिसात, नंतर दुकान वगैरे इकडे तिकडे फिरणं होतं. पूर्ण दिवस हे कामात बिझी होऊन जातं आणि संध्याकाळ रात्री घराकडे गेलो, जेवलो काय झोपलो, त्यामुळे चलणं ह्या होणारच नाही. ते म्हटलं सकाळी म्हटलं जरा उठून चलक जाऊया, कारण हेल्थ केअर घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे म्हटलं जरा चालू करूया. चलणं हो हव्या ना, काहीच होणार नाही. गाडीनं फिरणं होतं इकडे तिकडे आणि ऑफिसात गेलो का तेव्हा 15 वाजता लागतं. म्हणून सकाळी जरा 6:30 वाजता उठलो आहे. काय उठाक होई नाही होतं, मग उठलो आहे टार्गेटानं आणि चालू केलं आहे. चला बघितलंस तर रोडला कोण नाही, आता उजेडीला रोड रिकामी आहे आणि मस्त फ्रेश हवा. बरं वाटतं. म्हणजे 9 नंतरचा विषय वेगळं, 9-10 नंतरचा जो असतो तो विषय वेगळं असतो आणि आताचा क्लायमेट आता खूप वेगळा. एकदम फ्रेश हवा, पक्ष्यांचा आवाज आणि समोर इकडून बघितलं तर हायवे चालू होता. तर अशा प्रकारे आम्ही हायवे पोचलो. त्या साईडला खडवून नको आहे, पूर्ण तो मालवणला रोड जातो आणि या साईडचा रोड कचऱ्याक जातो. पूर्ण हायवेवरनं चालायचं. ॲक्च्युली तिकडून त्या साईडला घर आहे, तर तिकडून तसं फिरण कडवण नाक्याकडनं इकडून आचरा रोडने आपल्या ओझर पेटला, ओझरकडनं राईट मारून पूर्ण गोल मिळून परत आपल्या घराकडे. बघितलं किती मेहनत आहे, दमू लागलो. सवय नाही ना. तुम्ही झोपून राहा नको, उठा तुम्ही पण चला घेवा. इम्पॉर्टंट आहे खूप, हेच लाईफ. खूप जण जातात चला ह्या, मग आता समजला. हां म्हणजे जा असं तरी येऊ सांगते, खोटा कसं सांगायचं ना, असं जातं आणि 2 दिवस जाते तेव्हा आता समजतं. पण आमचं कधी इथे उठणं झालंच नाही. उठणं झालं तर कधी एकतर बाहेर ट्रिप वगैरे असतात तर, किंवा ऑफिशियली कुठे जायचं असत तर त्यावेळीच उठणं ना. आणि सकाळी एवढं कधी उठक नाही. टाईम होतो 8, 8:30, 9 वाजता. तर आताचा टार्गेट घेतला त्याच्यामुळे तेवढा तरी समजतं. पण बरं वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं. आणि चला गो यार, चला तुम्ही पण उठा, चला. खूप इम्पॉर्टंट. दम लागतं आता थोडं थोडं, काय समजणार. बहुतेक दऊ पडलो वाटतं.